नमस्कार. आज सकाळी वृत्तवाहिनी टीव्ही चॅनल ओपन केल्यानंतर मोबाईलवरती एक अतिशय दुःखद बातमी समोर आली. ती म्हणजे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय लाडके दादा अर्थात अजितदादा पवार या देशातील या महाराष्ट्रातील जमिनीशी नाल असलेला घट्ट असलेले व्यक्तिमत्व अजितदादांच्या अपघाती निधनाची कामावरून बारामतीला जात असताना लँडिंग होत असताना विमान दुर्घटना यामध्ये 6 जण गंभीर ही बातमी तेवढी माहिती होती, परंतु त्यात अजितदादांचं देखील नंतर नाव आल्यानंतर या महाराष्ट्रावरती खूप मोठी शोककळा पसरलेली आहे. पवार कुटुंबियांवरती शोककळा पसरलेली आहे. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती देखील ही शोककळा आहे. महाराष्ट्र सेना रायगड जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवरती देशातील जनतेवरती आलेल्या दुःखाला आम्ही सहभागी आहोत आणि दादांच्या चरणी आम्ही महात्मा सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या देशाला एक 6 ते 7 वेळा उपमुख्यमंत्री होणारं देशातील एकमेव व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या आर्थिक राजकारणीमध्ये याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये अतिशय अर्थमंत्री म्हणून मजबूत बळकटी देणारं नेतृत्व गाव खेड्यापासून तर शहरी भागापर्यंत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला होणारं काम होय, नाही होणारं काम नाही असं अतिशय राजकीय भिंग न लावता अतिशय दिलदारपणे होयला होय नाही ना नाही बोलणारं नेतृत्व वर गरिबांची नाल घट्ट असं नेतृत्व आज हरपलं हे खूप मोठं दुःख आहे. आमचा संपूर्ण महाराष्ट्र सेना परिवार या दुःखात सहभागी असून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि दादांच्या कार्याची आदर्श घेऊन दादांनी केलेल्या अनेक गोष्टी या महाराष्ट्रासाठी असतील, गोरगरीब जनतेसाठी असतील, त्याचा आदर्श आणि त्याची प्रेरणा घेऊन पुढे अजितदादा हे नाव हे आयुष्यभर स्मरणात राहील, अजितदादांचं आयुष्यभर स्मरण राहील अशी आशा व्यक्त करतो.